तोरडी खुर्द येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या जन आक्रोश पदयात्रा आणि सभेत काँग्रेस पक्षाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। महिलांच्या 33% आरक्षणाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चानं काँग्रेसवर तीव्र हल्लाबोल केलाय। पावनगावच्या सरपंच तसंच महिला नेत्या नेहा किरण राऊत यांनी काँग्रेसवर सडकून टीका करत महिला सन्मानाच्या मुद्द्यावर विरोधकांना धारेवर धरलं। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत नारी शक्ती वंदन अधिनियम सादर करून महिलांना राजकीय प्रतिनिधित्वात 33% आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला। मात्र काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील पक्षांनी या निर्णयाला विरोध केल्याचा आरोप करत भाजपा महिला मोर्चा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। आपण सगळ्यांना सांगताना अतिशय दुर्दैवी असं वाटतं की जे नारी शक्ती वंदन जे विधेयक जे पास होणार होतं त्या विधेयक पास होऊ शकलं नाही। काही संसदेमध्ये काही विरोधकांमुळे ते होऊ शकलेलं नाही। या निमित्तानेच आम्ही बेळगावला काल जन आक्रोश ठेवलेला होता आणि जन आक्रोश आंदोलन काढलेलं होतं। त्या जन आक्रोश आंदोलनामध्ये सन्माननीय आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आनंदजी राऊत, सन्माननीय आमच्या डॉक्टर प्रीतीताई मानमोळे महिला आघाडी अध्यक्ष त्या सुद्धा उपस्थित होते। महामंत्री जिल्ह्याचे मंडळ अध्यक्ष आणि तसेच आमच्या अदर मंडळ अध्यक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष सुद्धा उपस्थित होत्या आणि आमच्या महिला भगिनी सगळ्या ज्या आक्रमक रित्या त्या आंदोलनामध्ये होत्या। कारण की हे जे नारी शक्ती वंदन अधिनियम होतं हे पारित झालं असतं तर कुठे ना कुठे महिलांचा आवाज हे संसदेपर्यंत पोहोचला असता आणि जनतेपर्यंत पोहोचला असता। ते आवाज थांबवण्याचे जे कार्य केलेले आहे, ज्या काँग्रेस पार्टीने हे कार्य केलेले आहे, त्या काँग्रेस पार्टीच्या विरोधामध्ये आम्ही हे आंदोलन केलेलं होतं। त्यांना एवढं उत्तम असं विधेयक आमचे सन्माननीय आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी केलेला हा विधेयक काढलेला विधेयक त्यांनी संसदेमध्ये मांडला आणि नारी शक्तीसाठी नेहमी तत्पर राहणारे आमचे मोदीजी त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी वैयक्तिक असा विरोध काढण्यासाठी त्यांच्या विरोधामध्ये टेबल ठोकून याचा विरोध केला। त्या सगळे जे संसदेमध्ये लोक होते त्याच्यामध्ये काही महिला खासदार सुद्धा होत्या। हा अधिनियम जे पारित झाला असता तर याचा फायदा हा 33% आरक्षणाचा फायदा हा फक्त नुसता बीजेपीच्या भारतीय जनता पार्टीच्या महिलेला झाला असता का? प्रत्येक पक्षाच्या महिलेसाठी हा विधेयक होता आणि भारतातील प्रत्येक नारीसाठी हा विधेयक होता। हा न्याय झाला असता तर प्रत्येक नारी सोबत न्याय झाला असता आणि हा अधिनियम 33% आरक्षणाचा हा जुना काळापासून चालत आलेला आहे। आमचे सन्माननीय आदरणीय अटलजी वाजपेयी प्रधानमंत्री यांनी सुद्धा हा 3दा संसदेमध्ये विधेयक मांडलेला होता। त्यावेळेलाही या काँग्रेस पार्टीने त्याचा विरोध केला आणि आज सुद्धा त्यांनी हा विरोध केलेला आहे। भाषणामध्ये महिला सशक्तीकरणासाठी लांब लांब भाषण देणे आणि महिला हे खूप उत्तम कार्य करू शकते आणि पुढे वाढू शकते असे बोलणारे हे सगळे काँग्रेस पार्टीचे नेते या सगळ्यांनी मिळून कुठे ना कुठे हा अधिनियमाचा विरोध करून यांचा आपला जो रिअल चेहरा होता तो सगळ्या जनतेसमोर मांडलेला आहे। मी समस्त नारी शक्तीला विनंती करते का या विधेयकासाठी आपण या पारित होण्यासाठी नेहमीच आपण सगळ्यांनी तत्पर राहायचं आहे आणि हा विधेयक नक्कीच आपल्या शक्तीने पारित होईल एवढे बोलते। धन्यवाद। ज्या काँग्रेसनं वर्षानुवर्षे महिलांना फक्त आश्वासनं दिली त्याच काँग्रेसनं महिला आरक्षणालाही विरोध केला। महिलांच्या हक्कांचा गळा घोटणाऱ्या काँग्रेसचा खरा चेहरा आज देशासमोर आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना सन्मान, सुरक्षा आणि राजकीय ताकद दिली तर काँग्रेसनं कायम महिलांचा वापर फक्त मतांसाठीच केला। महिला शक्तीचा अपमान करणाऱ्यांना जनता कधीच माफ करणार नाही। तोरडी खुर्द येथे झालेल्या या जन आक्रोश पदयात्रेमुळे परिसरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून महिला मोर्चाच्या आक्रमक भूमिकेमुळे काँग्रेस विरोधात नाराजीचा सूर अधिक तीव्र होताना दिसतोय। ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, नागपूर। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।